नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे तोंडलीची सुकी भाजी किंवा तोंडली फ्राय पण तुम्ही याला म्हणू शकता. अप्रतिम चवीची ही भाजी बनते. इथे मी 1 पाव तोंडली घेतली आहे. तोंडली आपल्याला कट करून घ्यायची आहे. 4 भागांमध्ये ही तोंडली आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. सर्व तोंडली अशाच पद्धतीने आपण कट करून घेऊ. तोंडली आपण कट करून घेतली आहे. आता इथे जी पिकलेली तोंडली असतात ती आपल्याला इथे वापरायची नाही आहे. ती बाजूला काढून घेऊ. आता फोडणीची तयारी करू. इथे मी 1 टेबलस्पून तेल कढईमध्ये घेतले आहे. मीडियम ते फास्टमध्ये गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि तोंडली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तोंडली फ्राय केली तर मस्त खमंग अशी भाजी तयार होते. न आवडणारेही आवडीने खातील अशा पद्धतीची भाजी ही बनून तयार होते. मिरची भाजल्यावर जसा रंग बदलतो तितक्या अशा रंगावर आपल्याला त्या पद्धतीने ही तोंडली फ्राय करून घ्यायची आहे. तोंडली फ्राय झाल्यावर रंग थोडासा तोंडलीचा बदलतो. तुम्ही इथे बघू शकता हलका हिरवा असा रंग तोंडलीला आला आहे. तोंडली फ्राय झाली आहे. आता आपण ती बाजूला काढून घेऊ आणि फोडणीची तयारी करूया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा टीस्पून मोहरी आणि जिरं घालून फोडणी तयार करायची आहे. त्याच्यानंतर पाव टीस्पून हिंग घालून घेऊ. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून इथे वापरल्या आहे. त्या पण भाजून घेऊ आणि 1 मोठा कांदा उभे पातळ काप करून मी इथे वापरला आहे. 2 ते 3 मिनिट कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपला 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजून तयार आहे. हलकासा कांद्याचा रंग बदलला आहे आणि कच्चेपणा पण गेला आहे. आता पाव टीस्पून हळद, चवीप्रमाणे लाल तिखट आणि अर्धा टीस्पून धने पावडर आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. मसाले चांगले मिक्स करून घेऊ. आता 1 छोटा कट केलेला टोमॅटो सुद्धा ह्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाले भाजून तयार होत आहे. टोमॅटो आपल्याला इथे सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे. 2 टीस्पून पाणी घालून आपण टोमॅटो हा चांगला शिजवून घेऊ. आता झाकण ठेवून मिनिटभर मसाला चांगला परतून घेऊ. मसाला आपला चांगला शिजून तयार आहे. आता फ्राय केलेली तोंडली आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे. अर्धा टीस्पून काळा मसाला मी इथे वापरला आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. अशा पद्धतीने तोंडली मसाला हा नक्की बनवून बघा. आता तोंडली शिजण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून वाफ काढून घेऊ. तोंडली ही शिजून तयार आहे. भाजीला तेल सुटले आहे आणि भाजीचा खमंग असा वास दरवळतो आहे. अशा पद्धतीने रेसिपी ही नक्की बनवून बघा. आता सगळ्यात शेवटी आपल्याला 2 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट सगळ्यात शेवटी घालायचा आहे आणि भाजी अर्धा मिनिट ही परतून घ्यायची आहे. खमंग अशी भाजी तयार आहे. ह्या रेसिपीला एक लाईक नक्की करा.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.